पायरा आधीच नाही, पायरा आधी नाही, पायऱ्याचा ॲडव्हान्स अगोदर घेतलेला आहे म्हणून पायरा अगोदर. आता औषध म्हणाल तर आता त्या दिवशी राहुल जगतापांनी सांगितलं, त्यांनी तिकडचाच खुंड आणला होता. बैल मेल्यानंतर त्याचा स्कोअर बघितला. स्कोअरमध्ये इथल्या म्हणजे सर्वसामान्य बैल मेल्यानंतरचा स्कोअर आणि तिकडच्या बैलाचा स्कोअर थोडासा वाढता, म्हणजे स्टेरॉइडचं प्रमाण थोडंसं त्या शरीरात त्याच्या निघतंय जास्त. मित्रांनो, आजचं रान म्हणजे एक प्रकारे म्हणायला लागेल पेडगावचं रान असल्यासारखं रान, उराटीचं रान, एकदम प्युअर उराटी होती. पहिलवान कसं रान कसं होतं पहिली गोष्ट? आजच्या रानाला गाडी पळवण्याचा हेतू ह्यो पेडगावचं मैदान डोक्यात ठेवूनच होता. त्यामुळं आज गाडी पळवायचीच होती. परवा दिवशी सापला बी असंच रान आहे 3 तारखेला, तिथं बी चांगल्याच नियोजनात गाडी पळत. आजचं नियोजन म्हणजे टॉपचं नियोजन, दोन्ही पण बैल मला वाटतं खांदेबिंद सेम असल्यासारखं आणि पळ सेम आहे दोघांचा. आणि आता निमगावचा बैल तुम्ही बघताय कंटिन्यू, जर स्टार म्हणायला लागेल तर सध्याला मी तर म्हणेल 1 नंबरातला बैल आहे सध्याला, सगळ्यात टॉपचा बैल निमगावचा बैल 100%. त्याच्या मागं मालकांचे कष्ट बी चांगले आहेत आणि मालक मन मोकळेपणानंच बैल देतात कोणाला बी. म्हणजे असं त्याच्यात एकदा देतो म्हणल्यावर त्याच्यात काय आडवेडं नाहीत. बरं, अक्षय भैया काय सांगचाल? आजचा 1 नंबर म्हणजे लय महत्त्वाची गोष्ट आहे. पेडगावचं रान असल्यासारखं रान आहे आणि इथं गाडी ज्यावेळेस गट काढला त्यावेळी लोकांनी वर्तवलं की बाबा ही गाडीची 1 नंबर करणार. बरोबर आहे. गाडीला गटाला सुद्धा तेवढं स्पीड लागलेलं आहे, सेमीला सुद्धा तेवढंच पळाली आणि फायनलला तर गाडी चांगलीच पळाली. त्याच्यामुळं काही विषय नाही, गाडी 1 नंबर झाला. बैलाच्या मागं मेहनत मित्रांनो, अनेक लोकांना म्हणजे सांगा आता बैल 1 नंबरात दिसतोय, बैल 1 नंबर कंटिन्यू मला वाटते प्रत्येक मैदानात 1 नंबर आहे, पण त्याच्या मागची मेहनत काय आहे सांगता? मेहनत काय नाही, मेहनत बैलाची फक्त आपण सरळ मार्गी नियोजन करतोय, सरळ मार्गी एकदा हो का हो असं कोणाला फसवत नाही बाबा आदल्या दिवशी फोन करून नाही. त्याच्यामुळं आपल्याला साथ आहे, नंदी पळतोय. आज गाडी कशी पळाली? मला वाटते भावानी पण त्या पद्धतीने गाडी 1 नंबर पळली, गाडी नरमादी होऊन पळली, त्याच्यामुळं गाडीला स्पीड तेवढंच लागतंय. जेवढं म्हणजे मोहर येईल तेवढ्या गाडीला तेवढं स्पीड लागते, गाडी कमी कुठं पळत नाही. पायऱ्याचं कसं हो? आता तुम्ही बघताय प्रत्येक ज्याच्याबरोबर पायरा करताय 1 नंबरच करताय. पहिल्याच काय हो का मन मोकळेपणानं हो का हो, सगळी खुश आणि वादावाद नाही किंवा बाबा अटीतटीनं पायरा होत नाही. बाबा एखाद्याचं आमचं बडे बाबा केसरी तिथं झालं फायनल, बाबा पळायचं वारुंजीत पळलो आम्ही, तिथं सांगितलं डायरेक्ट 31 तारखेला आपलीच गाडी पळणार चला. म्हणजे एकदा शब्दाला पक्का माणूस आहे, शब्द दिला की दिला. आणि बघताय तुम्ही आता काय सांगचाल बैलाविषयी, काय आजच्या जोडीविषयी काय सांगचाल? आजची जोडी 1 जोडी होती मैदानात. ज्यावेळी गाडीनं गट अंतरानं काढला त्यावेळी अख्ख्या मैदानात चर्चा होती की गाडी ही 1 नंबर करणार. बरं, आणि गटालाच 1 नंबर तुम्हाला आणि यांचं इच्छा आहे सर्जन विंगाचा सर्जन. मित्रांनो बघा आता एक प्रकारे कधी पळणार आहे तुमची घरची गाडी? 100% लवकरच येते मैदानात ती जोडी पळताना दिसेल तुम्हाला. नक्की 100%. बरं, अक्षय भैया काय आहे त्या दिवशी पण एका सेमीत लागला होता तुम्ही? एकाच सेमीत लागलो, 2 भावांची लागली, त्यांनी मला शुभेच्छा दिल्या. त्या दिवशी एवढं सांगेन काय नसतं. आणि हा खेळ आहे, हारजीत होत राहते. कुठं बैल थोडासा त्यांची गाडी थोडी खाली सरली, ही गाडी एकटाक पळाली, त्याच्यामुळं काय नाही झालं. आणि काही झालं असतं ह्यांची जरी गाडी फायनलला राहिली असती तरी तेवढाच आनंद मला झाला असता आणि ह्यांच्या बॅनरवर माझं वाढदिवसाचं पोस्टर लागलं असतं. त्याच्यामुळं काय 1 नंबर तुम्हाला कोणा नाही कुठल्या तर रूपानं भेटणार? मिळणारच होते, 100% मिळणार होते. दोन्ही विनंती गरजेचं आहे. आजचं नियोजन कसं झालं काय? आजचं नियोजन वारुंजीच्या मैदानात फायनल झालं. बळूबाबा केसरीला आम्ही पळलो, त्यावेळी आमची चर्चा झाली. ते म्हणले आपण बसून एकदा चर्चा करू. आणि किरण आप्पानी म्हणजे प्रामाणिक आपल्यासाठी, आप्पाचे आपले पण घरचे संबंध आहेत, आप्पांनी प्रामाणिक आपल्यासाठी प्रयत्न केले. आणि मामानी मला वारुंजीच्या मैदानातच सांगितलेलं आपली फलटणला गाडी हाणू. त्यांनी पण शब्द बदलला नाही, सगळ्या मनानं बैल दिला. हे सगळ्यात महत्त्वाचं असतं की काय ना बाबा आता हाणू चला. काय तुम्हाला एक सांगतो, गेल्या 4-5 दिवसापूर्वी बैलाला आम्ही वारुंजीच्या मैदानात अगोदर पत्री मारलेली, पण ती बैलाची पत्री खालीवर झाली, बैलाचे पाय सुजलेले. आज बैल पळेल का नाही ह्याची आम्हाला गॅरंटी बी नव्हती, पण बल्लाळ डॉक्टरांनी येऊन
त्याची पत्री बित्री काढून घेऊन सगळं जिथले तिथं ट्रीटमेंट बैलाला करून बैलाचे पाय सुजायचे, शेकला बिकला बैल, तेव्हा आज त्यांच्या कृपेनं आज आमचा बैल पाहायला बैलाला डॉक्टर. आणि काय आहे, सगळ्यांचंच म्हणजे प्रेम एवढं आता मिळायला लागले. आमचे प्रताप तात्या एक नाही, मागाशी बैल थोडा धाप मारत होता उष्णतेमुळे, तर तात्या स्वतः आली, त्यांनी लिंबू पाणी आणलं, बैलाला पाजलं. ही प्रेम जी मिळतं का नाही, हे असंच कोणाला पण मिळत नाही, हे या बैलाच्या स्वरूपातनं मिळतं. पण आजचं आता काय झालं आहे, एक स्टार असतं पैलवान विषय काय सांगताल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तर म्हणतो नियोजनाचा बादशाह. खरं आहे, काय? आणि खरं आहे. आप्पा पण शेवटी आप्पा आणि पैलवान एक प्रकारे म्हणजे एक घरातली माणसं तुम्ही सगळी एकातली. काय माहिती आहे का, कुठल्या मैदानाला रान कसं आहे, त्याच्यानंतर पल्ला किती आहे, ड्रायव्हर कुठला बसवावा, हे सगळं जे नियोजन जे परफेक्ट झालं तर गाड्या फायनलला राहतात. म्हणजे ह्याच्यात कुठं गडबड झाली तर गाड्या पाडण्याला राहत नाहीत. आणि हे जे कॅल्क्युलेशन 100% फिट कॅल्क्युलेशन कुठं आहे तर ह्यांच्यापाशी आहे, आमच्या राहुल बाबापाशी आहे. त्याच्यामुळं काय हा का पायऱ्याच तर मी काय म्हणजे मी आपला हॉल असतो विचार करूनच पायरा असतो, म्हणजे सगळ्यांचा, म्हणजे आमच्यातले जेवढे आहेत, बाबा आहे, मी आहे, अक्षय शेठ आहेत, किरण आप्पा आहेत, विवेक शेठ आहे, आकाश शिंदे आहेत, म्हणजे आमची जेवढी टीम आहे त्यांच्या सगळ्या एकाच्या विचारानंच सगळं पायऱ्याचं नियोजन. बाबा काय बैला आजच्या जोडीविषयी काय सांगचाल, आणि पहिली गोष्ट निमगावच्या सावकारविषयी काय सांगचाल. माणूस आता कंटिन्यू गुलाला आहे बरं का, किंवा एकदम शांत माणूस, कुणाला पण शांतच बोलणार माणूस. कधीच असं मामांचं असं म्हणजे कधीच कुणाला बारका पोरगा असणार तर मोठा माणूस असतो, कधीच अवघड शब्द नाही. आणि आम्ही पहिलवान कंटिन्यू असं बसायचो, म्हणजे बैलांचा पळताना बघायचा, म्हणजे हा भावाने घ्यायच्या आधी पहिलवान मी सारखा म्हणायचो, निमगावचा बैल म्हणलं सगळ्यात बैलात नर बैल आहे का तर हाय म्हणलं, त्याच्यात दम आहे तर हाय म्हणलं. कारण मी जेव्हा बघायचो ना आम्ही गाड्या असा बैल असा मागणं येऊन गाड्या मारायचा, त्यात दम आहे का तर हायच तो. त्यामुळे त्याशी आम्ही ठरलं, बाबा मामांना म्हणलं आपण गाडी पळूया. मामा पण म्हणले बाबा पळूया. किरण आप्पांना बोललो, किरण आप्पांनी पण बोलले मामांना द्या म्हणले, आपल्या घरातला बैल आहे, गाडी चांगली पहिली. आणि जसं बाबा म्हणले निमगावचा बैल पळतोय, त्याच पटीत त्याच तोडीत आमच्या बाह्यांचा सुद्धा बैल पळतोय सर्जा. एक नंबरमध्ये म्हणजे हे दोन्ही बैल पळतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही यांच्याबरोबर आहे, ह्याचा एक वेगळा आनंद आहे आम्हाला. आता मामा आणि पेडगावला मला वाटते तुमच्या बैलासाठी, एकच मिनिट, तुमच्या बैलासाठी अनेक लोकांचं तर्क वितरायला लागले, आम्हाला ही बैल पाहिजे, आम्हाला ही बैल पाहिजे, अनेक लोकांना बैल तुमचा पाहिजे. तर कसा निर्णय असणार आहे? निर्णय म्हणजे गाडी चांगल्याच पैऱ्यात असणार, त्याच्यामुळं काय ना विषय. आणि पैरा झालेला आहे, पैरा होऊन 15 दिवस झाले. काय आहे सांगचाल आजच्या जोडीविषयी, काय सांगचाल पहिली गोष्ट, आणि भावानीचा तुमचा कधी पायरा करताय ती पहिलं सांगा. म्हणजे या मुलाखत मी आता तुम्हाला बोलताना मगाशीच बोललो की त्या पुढच्या मैदानात मला भवानी आणि सर्जे 100% पाहताना दिसेल. या पुढे 2-3 मैदान आहेत, तिथं कुठं बी या 3 मैदानापैकी 100% म्हणजे 10 तारखे ती फडके शेटच्या मैदानात जायचं ना, त्यावेळेसच आम्ही प्रयत्न करू वाहेद बाहेर आमची इच्छा पूर्ण आजचा आनंद काय पहिलं मला सांगा. आज महत्त्वाची गोष्ट, आजच्या रान म्हणजे पेडगावशी मी काय म्हणतो माहिती का, एवढी उराटी अगदी मला वाटते 800 फूट 900 फूट पल्ला असेल, पण एक 1100 फुटाच्या पल्ल्यासारखा. गेल्या वर्षी बी तुम्ही चिंचाळ्याला बघितलं ना, शिमी आमचा पूर्ण टाईट होता, तेव्हा बी बैल राहिलेलाच फायनलला. असंच आज बी पेडगावगत राहणार. पण कसं आहे, आज आमच्या काकांची इच्छा लय पूर्ण झाली, म्हणजे आम्ही बैल घेतलेला काकांची इच्छेसाठी. फक्त कोरेगावच्या आदल्या दिवशी आणला, पायऱ्याचं नियोजन काही एवढं नव्हतं, अचानक ठरलं, नाही तर कोरेगावलाच बैल राहिला असता. आता भवानी घेतलाय कुठनं? महेश पाटील ताडाले भिवंडी यांनी बैल घेतलेला गेल्या वर्षी घोडा बैलांना. मुंबईत सगळ्या 1 नंबरच्या शर्यती त्यानेच केलेल्या, दोन्ही खांदी बाहेरनं बैल पळतो. आम्ही आणल्यापासून उजवीनंच बैल पळवला, आम्ही डावीनं रिस्क घेत नाही, पण उजवीला जेवढा पळतो त्याच्या 2 उड्या डावीला पळतो बैल आमचा. आता ते नागवाचे मैदान बाकासूर पळाला ही भावानी बरोबर 1 नंबर केलता, म्हणजे 1 नंबर केलता. बरं, आणल्यापासून मला वाटतं तुम्हाला नाराज नाही केलं कधीच काय अपेक्षा असते, गट शिमी निघाला तरी बाद झालं. फायनलला एक करावं असं काय नाही, माणसांना गुलाल मिळत नाही 2-2, 3-3 वर्ष, क्वार्टर फायनलचा मिळत नाही. परवा दिवशी मी वडूनमधनं घरी निघालेलो, तरी एक जण एकाला म्हणला 2 वर्षातनं मी मेगा फायनल राहिलो म्हणून, मेगा फायनलला, तरी पण ती गुलाल पडला फायनल. हा, मग त्यांना इतका आनंद म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे गुलाल. ह्यात तुमचा किती होतोय काय ह्याला मान्य नाही, फक्त तुम्ही गुलालात राहताय ही सगळ्यात मोठे भाग्य आहे ह्या क्षेत्रात. स्टार तुमचं बघा, गोले आणि चांद, तुम्हाला माहीत नव्हतं कोणाचं पायरा आहे, तिथं गेला तरी बघा मित्रांनो, एवढं त्यांना म्हणजे तिथं पायरा कॅन्सल झाला वाटतं, तर त्यांनी सांगितलं की असं मामा हाणायला लागतं, तरी मामा तुम्ही काय बोलणार त्यांना हाणू, आणि तिथं एक मोकळ्या मनानं तुम्ही हो म्हटला म्हणून 1 नंबर झाला.
त्या मैदानाचा किस्सा कसा आपला चांद बरोबर पायरा. आता आम्हाला फक्त चांद म्हणजे पळतो हे चांद माहीत म्हणजे गोल्या म्हणजे थोडा त्यांचा हिज होता. त्यांनी तोंडानं सांगितलं होतं गोल्या रिवर्स आहे. मग त्यांचं कशा पाहिजे पायरा मोडला आणि मी मैदानात गेल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की बाबा पायरा बदलावा लागतोय मामा. आणि अक्षरशः त्या माणसाची एवढी मला म्हणजे तळतळ वाटली की मी म्हणलं बरं ठीक आहे बाबा आलोय मी शेवटी आता नशिबात आहे गोलाला तर राहील किंवा न राहील पण तुझ्या गावातलं मैदानात तुला नाराज करून नाही चला पळतो मला जायचं. किती एक नंबर झाला तिथे एक नंबर झाला. अक्षय शेट विषय किंवा ह्या टीम विषय काय सांगतात? नाही ही सगळी माणसं काय जिव्हाळ्याची माणसं आली सगळी त्यांच्यामुळं काय ह्यांचा विषय नाही. एक नंबर माणसं आली बैलगाडी क्षेत्रात म्हणजे दोस्ती सगळ्याच गोष्टीत ही माणसं एक नंबर आली. म्हणजे एक प्रकारे ह्यांचं एक आणि मला वाटतं गाडी पण तुमची चांगली पळाली पुढं पळवली तर राहील गाडी कंटिन्यू असं. हो ना गाडी पळवणार की गाडी पुढं कंटिन्यू आता पळणाऱ्या बैला संग पळायला काय अडचणच नाही. सर आहे तिकडं काय सर आजच्या रानाचा रान काय सांगचाल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या बैलांविषयी ह्या जोडीविषयी काय सांगचाल? आजची जोडी म्हणजे एक पेडगावसारखं रान मला वाटलं बरं का उराटीचं म्हणजे पेडगावसारखं किंवा रानाचं आपण हे करू शकतो. उराटी भरपूर उराटी होती तर 900 फूट पल्ला असलं तरी 1100 फूट असले तर काय 900 फूट नव्हता पल्ला. किती होतं? 790. 790 790. 100-200 वाढून होता. वराटी म्हणल्यानंतर 100 प्लसच चालायचं म्हणजे 800 फूट पल्ला होता 900 फूट पल्ला होता. बरं काय कशी गाडी पाहिली आज? आता गटाला मला वाटतं 7 नंबर तासावनं गाडी पळाली, सेमीला 5 नंबर तासावनं गाडी पळाली आणि फायनलला 1 नंबर तासावनं पळाली. फायनलला 1 नंबर तासावनं मला वाटतं भवानीच्या कडनं पळाली. भवानी उजवीनं पळाला आणि सगळ्यांना माहीतच आहे मुंबईमध्ये भवानीनं उजवीनं बऱ्याच रेस केलेल्या आहेत आणि त्यामुळं त्याच्यावर विश्वास होता आणि त्यानं ते साध्य करून दाखवलं, पहिलाच नंबर केला. आणि तात्या काय आता मैदान आपण बघितलं, मैदान अतिशय सुंदर आणि ज्यांना ओराटीला फाटीला पळायची सवय आहे तोच ओराटीला पळून नंबर करू शकतो. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे कारण आपण बरेच मैदानात बघता सपईला आता सगळीजणं पळतात, ओराटीला कमी बैलं पळतात. ओराटीला ज्याचं प्रॅक्टिस आहे त्याने ओराटीला 100% पळायला पाहिजे. आणि आता ही येणाऱ्या पुढच्या 21 जूनच्या मैदानाची रंगीत रेसल म्हणावं लागली तरी चालेल कारण 13ला बी तसेच मैदान आहे, 12ला गुरसाळेची तीही ओराटीची फाटी. पण आजची ओराटीची फाटी जरा थोडीशी वेगळी एकदम स्टेट आहे जरा चढ जास्त. आणि पब्लिकनं पळणं पब्लिकने 1 नंबर करणं ह्या विषय काय? आता तो पब्लिकचा बादशाच आहे. मुळातच मुंबईमध्ये या ठिकाणी पळत असताना तो बाहेरूनच पळून त्यांनी सगळ्या शर्यती केलेल्या आहेत. त्यामुळं हा भवानी बैल आमच्या सहकारी मित्र सतीश काका यांच्या आग्रहास तो या ठिकाणी त्यांचे चिरंजीव अक्षयने तो बैल घेतला खास कारण ज्यांनी आयुष्यभर ही बैलगाडी शर्यतीचा नाद जोपासला आणि त्यांच्या हक्कासाठी त्यांच्या म्हणजे त्यांचं जो ध्येय होतं की माझ्या दावणीला सुद्धा 1 नंबरचा बैल माझ्याकडे पळावा हे त्यांचं स्वप्न आज मला वाटतं त्यांचं साकार झालेलं. आणि तो बाहेर नसला तरी आतनं निमगाव सावकर म्हणजे हे दोन्ही बैल तुम्ही बघितले तर दोन्ही बैल दोन्हीकडचे बाप आहेत. कारण त्या बैलामध्ये असते तरी काही विषय नव्हता, ह्याकडून आला तरी तो विषय नव्हता. हे अशी जोड मैदानातनी पळाली पाहिजे, त्या पद्धतीचे पैरे झालेत पाहिजेत. परंतु आता थोडासा वायदीचा विषय झाला आहे म्हणजे कमी बापाचा खून हे महत्त्वाचा विषय आहे. कारण काय गाडी पळाली तर माणसाने एकमेकाचे पैरे तुटले नाही पाहिजेत, मी ह्या मताचा आहे. कारण तुम्ही तात्या माहिती आहे का आधी 4-5 म्हणजे मैदानं अख्खा सीझन सुद्धा मैदानाचं पैरं बैलांचं फुटत नव्हतं. पण आता दुसऱ्या मैदानात बैल जागे आपल्या खांद्यात येतोय की नाही ह्याची शंका आहे. आता 10 मैदानाचा आधीच पहिरा झालेला असतात ते आता कसं यांना दिला उद्या दुसऱ्याला असं म्हणजे जी टॉपला पोहतोय बैल त्याचा पैरा आधीच म्हणजे लोकांना वेटिंग आहे पैराला ते ठीक आहे. पायरा आधीच नाही, पायरा आधी नाही, पायऱ्याचा ॲडव्हान्स अगोदर घेतलेला आहे म्हणून पायरा अगोदर. पायरा बिरा आधी ठरत नसतो काय नाही. ॲडव्हान्स तुमचं पण ते वायदीचे विषय आहे. किती बी टॉपचा 1 नंबरचा बैल असला आणि त्यानं दुसऱ्याला फोन करायचं म्हणलं की तो दुसऱ्या आपल्यापेक्षा वरचढ आहे हा समजून हा गैरसमज आहे बैल मालकांचा. त्यासाठी थोडंसं बैल मालकांनी आपली गाडी कोणाबरोबर पळते ह्याचा विचार केला पाहिजे. त्या पद्धतीनं आपण पायऱ्याचं नियोजन करून कमीत कमी 2-4 मैदानं तरी ती गाडी पळावी अशी माझी इच्छा आहे. बरं काय काय बैल 3 महिने 4 महिन्याचं पळती काय होतं आता त्या बैल मालकांचं सुद्धा या ठिकाणी बैल सांभाळण्याची पद्धत. बऱ्याच बैल मालकांना राहायला घरं नाहीत परंतु बैलाला जे चारतायत ते तुम्ही बारकाव्यानं बघा. काजू बदाम पिस्ता ही आपला बैल मालक कोण चारत नाही. दुधाचा मारा जास्त आहे, काजू बदाम चारतात, राहायला घर नाही परंतु ती बैलं चांगली सांभाळतात. आणि ज्यावेळी इथं येतो आपण 2 मैदानं पळतो आणि 3ऱ्या मैदानाला तो माघारी जातो त्यावेळी ती 3ऱ्या मैदानाला म्हणजे माघारी गेल्यानंतर ते फोको फेरा काढतात. आणि फोको फेरा काय तुम्हाला इथं तुमच्या बैलांना काढता येत नाही का? फेरा का काजू बदाम चाराणी तिथे नाही दोन्ही बाजू आहेत, त्या दोन्ही बाजू आहेत. जितकं तुम्ही का पैलवानाला खाद्य घालून जर व्यायाम नाही केला तर तो फोपासणार की त्याला काय परत काय कुस्ती करायची का? तसा व्यायाम बी पाहिजे, ते व्यायाम बी करून घेतात आणि खायला बी घालतात. काय लोकांचं म्हणणं आहे दुसरं औषध
आता औषध म्हणाल तर आता त्या दिवशी राहुल जगतापांनी सांगितलं त्यांनी तिकडचाच खुंड आणला होता. बैल मेल्यानंतर त्याचा स्कोअर बघितला. स्कोअरमध्ये इथल्या म्हणजे सर्वसामान्य बैल मेल्यानंतरचा स्कोअर आणि तिकडच्या बैलाचा स्कोअर थोडासा वाढता म्हणजे स्टेरॉईडचं प्रमाण थोडंसं त्या शरीरात त्याच्या निघतंय म्हणजे बैल मालकाने सुद्धा थोडासा आपल्या जनावराचा विचार करून त्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. त्या बैल अंगच्या पळानं पळायला पाहिजे हे माझं सामान्य मत आहे. कुठल्याही बैलाला या ठिकाणी बैलाचं तोंड धुतलं की जाग्यावरून कासरा सोडला की खणशात आला पाहिजे. काही त्याला व्यायामाची किंवा तापवायची गरज नाही लागली पाहिजे. बरं चला तात्याचं म्हणजे रोकटोक बोलणं मित्रांनो तरी काय सर काय सांगचाल? नाही, तात्याने जे काय सांगितलं त्यापेक्षा मी एकच सांगेन. तुम्ही म्हणताय ना, तात्या पण म्हणतात की गाडी पळाली पाहिजे. मन बैलांची जुळतात एकदा पळाल्यानंतर. आज आपण रायफल आणि पाखरेचं पण बघितलं. गाडी कडनं सिमी पास झाली, म्हणजे अगोदर पण पळालेली, बऱ्याच दिवसानंतर गाडी पळाली. गाडी एकदा खांद्याला पळालेली ना की ती गाडी पळतेच. आणि सांभाळणीचा जो विषय आहे तुम्ही जे म्हणताय असं तसं, तर जो तो ज्याच्या त्याच्या ताकदीनं सांभाळत असतो. मग त्यानं बदाम काजू चालू द्या नाही तर काय करू द्या. कारण गरिबाघरची पण आता पण चटणी भाकरीचा पहिलवान त्याची पण आपण बघितलेलं आहे. त्यामुळं असं काय नाही, मी एकच सांगेन बैल पाळलाच पाहिजे. आणि बैलाचं शेतकऱ्यांनी जे आहे संगोपन तर करतातच. असं काय कोण कमी करतो आणि कोण जास्त करतो मला म्हणायचं नाही. तो ज्याच्या त्याच्या ताकदीनं करतो. फक्त ज्या नशिबात पाहिजे आणि त्याचा बैल पाळला पाहिजे तरच ही आहे. सगळ्यात महत्त्वाची बैलाच्या गांडीत दम पाहिजे, अंगात धग पाहिजे. काय म्हणत आहे? बरोबर. चला मित्रांनो धन्यवाद.